चल 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 बाहेर चल. अहो काय कुठे? हा थांब 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 थांब. अहो ते हे काय? ऐक जरा मी काय सांगतोय ते. आता ह्याच्यात तुझं हात बुडव आणि इथे ठसे काढ हाताचे. ठीक आहे. आता ये बाहेर ये. बाहेर बाहेर बाहेर. हा हा हे तुझं घर आहे असावं. तुझ्या घरची लक्ष्मी आहेस. आज दिवाळी आहे. आजच्या दिवशी आपल्या घरात तू लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश कर. अहो काहीतरीच काय सांगताय तुम्ही कर करायला. ना. अरे वा आई, चला सर म्हणताय तसं करा बरं. त्यांची इच्छा पूर्ण करा. फक्त 1 मिनिट थांबा. चला चला आता लवकर करा. मी खूप सामान घेऊन आले. मला दाखवायचंय तुम्हाला. चल. ओ माय गॉड, काय मस्त वाटतंय हे सगळं. जाम भारी. ही सगळी आसावरीची जादू. माझी एकटीच नाही हो, ह्यानी सुद्धा मध्ये मध्ये गोंधळ घातलाय. गोंधळ नाहीतर काय, कोणाला बघून कोण घाबरलं होतं. मी. बरं चला, मी तुम्हाला सगळी खरेदी दाखवते आता. अगो शुभ्रा, अगो काय काय घेऊन आलीस तू हे? हे बघा, आपण आपली ब्रश आणि पेस्ट ठेवूया ह्याच्यात. या बघा, या मी बाटल्या आणल्यात पाणी पिण्यासाठी. ब्रश आहेत, पेस्ट आहे, शॅम्पू, साबण, हे सगळं ह्या पिशवीमध्ये ठेवलंय. नंतर ओके, हे पण आहे. ह्याच्यामध्ये मी हे बघा, थोडीशी डाळ आणली आहे, तांदूळ आहेत, गरजेचे मसाले आणलेत, मिठापर्यंत सगळं आणलेलं आहे. शुभ्रा गो, काय काय घेऊन आलीस तू? आई, खरं तर खूप आणायचं बाकी आहे, पण एक महत्वाची गोष्ट मी घेऊन आले. थांबा. अरे वा, दिवाळीचा फराळ. आता जर आपण आपल्या घरात असतो तर एव्हा ना आपण दोघींनी मिळून हा सगळा फराळ तयार सुद्धा केला असता, हो ना? पण आता सगळंच बदललंय. परिस्थिती, घर, माणसं. दिवाळी म्हणल्यावर सगळ्यांनी एकत्र फराळ करायचा असतो ना, अख्ख्या कुटुंबाने बसून. ठीक आहे, आपण तिघं एकत्र फराळ करूया आता. अगो अहो, हे घ्या. तुम्हाला शंकरपाळे आवडतात ना? मस्त आले शंकरपाळे. घे ग लाडू, बेसनाचा, तुझ्या आवडीचा. चकली मस्त दिसते. हं, नाईस. खुसखुशीत आहे अगदी. शुभ्रा, खूप बरं वाटलं ग तू आलीस म्हणून. तुझ्यामुळे आणि विश्वासमुळे आम्हाला एक घर मिळालं राहायला. आम्हाला नाही, आपल्याला. मी तुमच्या बरोबर इथेच राहणार आहे आता. अगं तेच म्हणते मी शुभ्रा. हे बघ शुभ्रा, आम्ही दोघं जिथे असू ना, तिथे तुझ्यासाठी जागा नेहमीच असणार आहे. हे बघ, इथे तू कधीही येऊ शकतेस. वाईट वाटून घेऊ नकोस. हे घर तुझं नाहीये राजा. तुझं घर ते आहे. तू कुलकर्ण्यांची सून आहेस. दत्तात्रय बंडोपंत कुलकर्ण्यांची नातसून आहे शुभ्रा तू. तुला आठवतंय ना, बाबांनी जाताना त्या घराची केवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर टाकली होती. तुला तिथे असायला पाहिजे. ते घर तुला सावरायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. नाही आई, तुमच्या दोघांशिवाय मी त्या घरात परत जाणार नाहीये. तुमच्याशिवाय सोहमने त्या घराची काय अवस्था करून ठेवली आहे माहितीये तुम्हाला? मला कल्पना आहे शुभ्रा.
आणि म्हणूनच मी काय सांगू तुला बाळा. मी तुला विनंती करते की तू त्या घरात परत जा शुभ्रा. सोहमनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याची सगळी माणसं गमावली. मी त्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला शुभ्रा. प्रत्येक वेळी माझं आई पण आडवं आलं. मला ना त्याच्या चुका कधी दिसल्याच नाही, आणि ज्या दिसल्या त्या चुकांची माझ्या बबड्याला मी कधी शिक्षाच देऊ शकले नाही. एवढी हिंमतच नव्हती माझ्यात. आता सगळं संपलंय, सगळे मार्ग वेगळे झाले. माझा सोहम माझ्यापासून खूप लांब गेला. सगळं असं काहीतरी स्वप्नासारखंच वाटायला लागलंय. विचित्रच झालंय सगळं. मला माहित नाही मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकेन का नाही. मला खूप आठवण येते त्याची. मला त्याला बघावंसं वाटतं, त्याला जवळ घ्यावंसं वाटतं. मला माहित नाही परत मी माझ्या सोहमला माझ्या हाताने भरवू शकेन का नाही. पण माझ्या सोहम पर्यंत जाण्याचा मार्ग फक्त तू आहेस शुभ्रा. तू सोहमला सुधारू शकतेस, त्याला चांगल्या मार्गावर आणू शकतेस. काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे तू त्याला दाखवून देऊ शकतेस. शुभ्रा, मला वचन दे, तू माझा बबड्या मला परत मिळवून देशील. आपण सगळे पूर्वीसारखे एकत्र राहायला लागू शुभ्रा. हो आई, मी तुम्हाला वचन देते, मी सोहमला सुधारेन. त्या घरात परत जाऊन सुधारेन. पण माझी एक अट आहे. कसली? आता मार्ग माझा असेल. चला मग आता लागते मी कामाला. सर नमस्कार करते. यशस्वी हो. आई, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. एक मिनिट थांब शुभ्रा. घरातले सगळे देव आता इथे आलेत. हा घे. हा बाळकृष्ण घरातल्या देवाऱ्यात नेऊन ठेव. देवारा कधी रिकामा असता कामा नये ग. इथे सर, तुमचं सगळं वैभव सोहमच्या नावाने केलं ना. पण आज मी तुम्हाला वचन देते, अभिस किचन हे कायम तुमचं होतं आणि ते कायम तुमचंच राहील. तुम्ही दोघंही परत येईपर्यंत तुमची स्वप्न मी जपीन. आता येते. ए पोरांनो, इकडे या. अरे बघ बाबड्या दादांनी किती फटाके आणलेत. हे घ्या तुमच्यासाठी. यावर्षी भरपूर फटाके फोडा. खरंच सोम दादा, तू तर एकदम सॉलिड आहेस रे. थँक्यू थँक्यू. घ्या. आणि ऐका, हे सगळे फटाके आजच संपले पाहिजेत, तर उद्या आणखीन मिळणार. चला दिवाळी दणक्यात साजरी करूया. आता सोहमचं राज्य आहे.
आकाश कसं दिव्याने उजळून निघालंय नाही. अहो काय बघताय? उजळलेला तुझा चेहरा त्याहून सुंदर दिसतोय. आज मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? काय हवंय सांगा. वचन. कसलं? आजपासून तू फक्त स्वतःसाठी जगायचंस. दिलं वचन. आजपासून मी फक्त स्वतःसाठी जगेन. पण तुम्हाला माहितीये ना, माझं जग तुमच्यात सामावलंय. त्यामुळे तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. आई हळू ग, खूप झोमतय ग. सॉरी राजा बघू. झोम छोटा होता ना तेव्हा त्याचे इवले इवले हात तर मी लोणी लावून मऊ केलेत. आई आई नाही आहेत, मी आहे. शुभ्रा, हॅपी दिवाळी. आसावरी, आसावरी पोहे झालेत का? अरे आता इथे कुठे गेली? कुठे? अगं तुझ्या मुलाला ना ओवा भाजून चोखायला दे. जरा तिखट लागेल त्याला, पण लगेच त्याची पोटदुखी पळेल बघ. माझ्या बबड्याला ना मी असंच करायचं. मी तू इकडे आहेस होय? मी तुला तिकडे शोधतोय. चल 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 चल, गरम गरम पोहे आहेत, मस्त खाऊन घे. अहो मी भांडी घासते. भांडी घासून झाली की मी येते, तोपर्यंत तुम्ही खा. नाही 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 नाही, ब्रेकफास्टची वेळ चुकवायची नाही. नंतर मग कामाच्या वेळात तू विसरून जातेस. चल तोंड उघड, मी भरवतो तुला. अहो काय करताय तुम्ही? बघताय ते बायका? अरे बघू देत की, मग कळेल त्यांना तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो ते. काय हो, बरोबर ना? हो हो. ते बघ हो म्हणतायत. अहो सांगावं हिला, अहो नव्याने संसार सुरू झालाय माझा. आणि मला एक सांगा, बायकोला भरवायला कोणाची परवानगी लागते काय? नाही. बघ नाही म्हणतायत त्या. घे घे, तू खाऊन घे बिंदास. घरी चल, घरी चल. हा? चल, घरी चल. कधी सुधारणार आहे तू? कधी सुधारणार? हा? परत परत पैसे चोरून दारू पिलीस? परत परत पैसे चोरून दारू पिलीस? मी नाही पण तू माझा बाहेर ऐक. ये, बाहेर ये, बाहेर ये तू आधी. तू ऐक ना माझं. ऐक ऐक ना, ऐक ना. गेली.
ऐक माझं तू अगं हे तिकडे बघा आधी. ते कसे बायकोला घास भरवतात आणि तू अहो ताई ताई नका मारू नका हो त्याला. बॉस बॉस हेल्पिंग मी ताई ताई जाऊ द्या, नका मारू त्याला. दादा, मी मधू लवंगारे आणि हा माणूस माझा नवरा. मला लाज वाटते हो याची. सगळे दारूवर पैसे उडवतो हा. याची मार खाण्याचीच लायकी आहे. मला माहितीये तुमचे पण पैसे याने दारूवर उडवलेत. पण दादा, मी तुमची पै पै चुकती करे ना, विश्वास ठेवा. शी इज माय वाईफ मधू. ब्युटिफुल नेम ना. हो. नावाच्याच प्रेमात पडलो. फॉल इन लव्ह इन नेम इज मधू. मला वाटलं मधू म्हणजे मधुबाला, पण ही निघाली मधमाशी, सतत चावत असते. तू मला मधमाशी म्हणालास? थांब थांब, तुझी दारूच काढते. थांब. हे नवऱ्याला मारतेस, ते पण 4 चौघात. हा, लाज नाही वाटत? मॅडम कडे बघा. हा, कशा आहेत त्या? नाही तर तू. हो का? आणि हे सर बघ कसे आहेत. नाही म्हणजे तू. सर आता हे पोहे बायकोला चारत होते आणि तू पैसे चोरतोस बायकोचे. थांब, दारूच काढते. थांब. अगं 1 मिनिट. आय एम युअर हजबंड. गिव्ह मी सम इज्जत. टेल हर. परत ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणतो, माझ्याकडे तुमचे 500 रुपये. लक्षात आहे, मी तुम्हाला ते 500 रुपये देणारच. मला काय वाटतं, तुम्ही आता मला 50 रुपये द्या, म्हणजे मी तुम्हाला 550 संध्याकाळी देतो. अरे माझ्या कर्म, कसलं ध्यान माझ्या गळ्यात बांधलंय हे. अगं हे आधीची उधारी नाही चुकवत तर दुसरी उधारी घ्यायला लागला. तू घरी चल. तू घरी चल. अगं ऐक, अगं तू असं काय? अगं हे ऐक ना माझी. नाही अगं गेलो. आज मंग्याचं काही खरं नाही. चल 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 लवकर दे, आता वेळ घालवून चालणार नाही. आज मी माझ्या एका कॉलेजच्या मित्राला भेटायला चाललोय. समर चौधरी त्याचं नाव. अरे मोठ्या हॉटेल ग्रुपचा मालक आहे तो. आज तुला गंमत माहितीये, आम्ही हॉस्टेल मेसला एकत्र जेवताना उद्या आपलं पण एखादं मोठं हॉटेल असेल अशी स्वप्न बघितलेली आहेत तेव्हा. अहो पण त्याच्याकडे आता तुम्ही नोकरी मागायला जाणार का? अरे काम मागायला कसले आलेला, आणि मित्र आहे तो माझा. तुला सांगतो, तो मला हसत हसत नोकरी देणार. टेन्शन घेऊ नकोस ग. अरे तुझ्याबरोबर नव्याने संसार करताना, शून्यातून काहीतरी उभं करण्याची धडपड करताना मला किती मजा येते म्हणून सांग. मला त्यातला एकही क्षण मिस करायचा नाहीये. अगं बाई, लाईट गेली की काय? हो. अरे परत लाईट गेल्या बघ. अगं बाई, अहो ही इस्त्री धड तापली नाहीये. काय करू आता? थांब, आम्ही जमेल तशी करून देते. काळजी करू नकोस. अरे आमच्या कॉलेजच्या मैत्रीची इस्त्री इतकी कडक आहे ना की या शर्टला इस्त्री नसली तरी चालेल. दे 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 दे. थांबा, मी आले लगेच. ये. थांबा थांबा. हे घे. येऊ. आज तुला आनंदाची बातमी देतोच बघ.